नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. रारंग ढांग या प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीतील भाग 5 व 6 यांचं अभिवाचन करत आहे. गोल टेबलावर पुस्तकं, फाईल्स आणि रारंग ढागाचे टोपोशीट्स. मघा गोपाळ कंदील घेऊन आला तेव्हा टेबलावर कंदील ठेवायला जागा करताना त्याचं लक्ष बाटलीकडे गेलं. साब, ग्लास आणू? कशाला? बोटल खोलली आहे ना? विश्वनाथ किंचित साहसला आणि म्हणाला, रहने दो. गोपाळ क्षणभर घुटमळला. त्यानं विचारलं, काही हवंय? लागलं तर बोलवीन मी. गोपाळनं सावधानसारखे पाय जुळवले आणि तो खोलीबाहेर पडला. विश्वनाथनं कंदिलाची वात मोठी केली. खोलीत सगळीकडे उजेड पसरला. साधारण 4 फूट उंचीची मातीची भिंत, चारी बाजूंना बांधलेली, त्यावर ॲस्बेस्टॉसचे पत्रे, मातीच्या भिंतीत 3-4 ठिकाणी लाकडाच्या पेट्या, लहान शेल्फसारख्या बसवलेल्या, मध्ये गोल टेबल, 3 लाकडी खुर्च्या, बाजूला एक नवार पट्ट्याची कॉट, डिटॅचमेंट 3चं हे ऑफिसर्स क्वार्टर. विश्वनाथला इथं सोडायला कॅप्टन मीनू खंबाटा आला होता. क्वीन ऑफ क्वीन्सची छोटीशी बाटली टेबलावर ठेवत तो म्हणाला, विशू, तुझी इथली पहिली रात्र ह्या क्वीन ऑफ क्वीन्सच्या संगतीत सुखाची जाओ. मी पित नाही. सुरुवात कर. आयुष्यात कितीतरी गोष्टी काल केल्या नव्हत्या एवढंच कारण ते आज न करायला पुरेसं नसतं. पण काय? आजवर कधी हिमालयात आला होतास? नाही. रस्ते बांधलेस? नाही. पूल तयार केलेस? नाही. उद्या हे सगळं करणार आहेस ना? विश्वनाथ नुसता हसला. हा मीनू म्हणजे विलक्षण माणूस आहे. लँडस्लाईडमुळं बंद झालेला रस्ता खुला करण्यासाठी मेजर बंबाच्या बरोबर कॅप्टन सुकुमारन नायरला तिथेच थांबावं लागलं. मीनू आपणहून म्हणाला, चल विशू, मी तुला सोडायला येतो. नाहीतरी माझं 9th फील्ड कंपनीत थोडं काम आहेच. 9th फील्ड कंपनीत त्याचं काम होतं की नाही माहीत नाही, पण तेथून पुढं डिटॅचमेंट 3ला तो विश्वनाथला सोडायला आला. कालचीच ओळख, पण अगदी पूर्वापार ज्यानी दोस्ती असल्यासारखी. विश्वनाथ एकटाच राहणार म्हणून त्यानं ही उंची व्हिस्कीची छोटीशी बाटली आणलेली. दोस्त, ही जागा मोठी सुरेख आहे. खोलीची पाहणी करत मीनू म्हणाला. तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या ह्या खोलीत त्याला काय छान दिसलं ह्याचा विश्वनाथला अंदाज येईना. त्यानं विचारलं तसा मीनू हसून म्हणाला, हनीमूनला अशी जागा शोधून दुसरी सापडणार नाही. हा इथला एकांत, निशब्द शांतता, दूरवर दिसणारा किन्नौर कैलास, एका बाजूला रारंग ढांग आणि खालून वाहणारी सतलज, निळ्या निळ्या आकाशाखाली खुल्या निसर्गाच्या सानिध्यात नुकतं लग्न झालेली पण अद्याप प्रियकर आणि प्रियसी असलेली 1-2 जण. आलीस तर पावसाची एखादी सर. उफ, अशा भिजलेल्या ओल्या ओठाचं तू कधी चुंबन घेतलंस? नाही? अरे दोस्ता, त्या इतकं सौंदर्याचं दुसरं ॲप्रिसिएशन नाही. प्रेमाला दिलेला दुसरा इतका मोठा कॉम्प्लिमेंट नाही. विश्वनाथ नुसता हसला. विवल होऊन मीनू म्हणाला, दोस्त, हसू नकोस. चुंबनाबद्दल आपण बोलतो आहोत. काही जणी चुंबन घेतलं की लाजून लाल होतात, काही रागवतात, काही चावतात, काही ओरडतात, काही मारतातही. ह्या सर्व परवडल्या, पण तुम्ही भावनेच्या आवेगात भान हरपून चुंबन घेतलं की काही चक्क हसत सुटतात. ह्या इतकी दारुण फजिती दुसरी कोणती असेल? तेव्हा दोस्त, तू तरी हसू नकोस. विश्वनाथला त्या आठवणीनं आताही हसू आलं. काल सकाळी मीनू म्हणाला होता, लँडस्लाईडचा शॉक अद्याप संपला नाही म्हणून मी एवढं बोलतो आहे. आता कसला शॉक? प्रेमाचा? कितीतरी गोष्टी मीनूच्या अशा की त्यामागून त्याचं निर्मळ हसरं मन प्रतीत व्हावं. आजच्या जगातली मोठी दुर्मिळ गोष्ट. मुंबईच्या नोकरीत असं वातावरणच नव्हतं. एवढी मोठी कंपनी, चांगला पगार, चकचकीत ऑफिस, स्टार्च केलेले सहकारी आणि नफा आणि तोट्याच्या वर्तुळात सदैव फिरत असलेलं वरिष्ठ. ह्या सर्वांऐवजी हा इथला निर्जन पहाडी मुलूक, लहरी निसर्ग, जवानांची आणि गुरख्यांची संगत, ही पत्र्याची आणि मातीची खोली, हा कंदिलाचा सौम्य प्रकाश, सर्वच कितीतरी अधिक सुखकर. मुंबईच्या आठवणी. नोकरीसाठी आलो तेव्हा मुंबईचं झालेलं पहिलं दर्शन. मलबार हिलवरून रात्री दिसणारा राणीचा चमकता रत्नहार, पहाटेची शांत चौपाटी, हलकेच किनाऱ्याशी येणाऱ्या निळ्या लाटा आणि त्यावरचा शुभ्र धवल फेस, भरतीच्या समुद्राला मागे टाकणारा लोकांचा उत्साह, वर्दळ, सततची धावपळ, तिथलं जग हे वेगाचं, तिथल्या वातावरणात आव्हान आहे, थरार आहे, काम करणाऱ्याला अस्मान ठेंगणं आहे. या अस्मानाला भिडणाऱ्या उंच इमारती, आजवर पाहिलं माणसं वाढतात,
वृक्ष वाढतात, वेली वाढतात, पण इथं केवळ कॉन्क्रीटच्या इमारती प्रतिदिनी वाढतात. त्यांच्या सोयीसाठी फेसाळत येणाऱ्या लाटांना थांबवण्यासाठी किनाऱ्यावर सिमेंटचे त्रिकोण टाकून इथं सागराच्या मुखी लगाम अडकवलेले जातात. अशा नव्या तयार झालेल्या जागांवर अजस्त्र पण कोंदट खुराड्यासारख्या आकारहीन व्यक्तित्वशून्य इमारती उद्धटपणे उंच वाढू लागतात आणि माणूस मात्र खुजा होत जातो. ह्या रारंग ढांगावरून पाहिलं तर त्या डोळे फिरवणाऱ्या दिमाखात उभ्या असलेल्या इमारती केवढ्या खुज्या आणि खुरट्या दिसतील. ह्या मुंबईच्या पलीकडं दूरवर खाली कोकणात रत्नागिरीच्या परिसरात एक छोटंसं खेड अंबेरी. तिथं वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या नारळी, त्यांच्या कुशीत वसलेली छोटी छोटी घरं, हे वृक्ष, ही घरं आणि येथली माणसं यात समन्वय साधला आहे. तिथल्या परिसरात आकाशाला भिडणाऱ्या व्यक्तिमत्वाची माणसं आपल्या मोठेपणाचं जाहीर प्रदर्शन मांडत नाहीत. जाड्या भरड्या कपड्यांआड त्यांच्या मनाची श्रीमंती शालीनतेने लपलेली असते आणि दारिद्र्य व उपेक्षा ह्यांना पेलूनही त्यांची मान ताठच असते. ह्या विचारांच्या भरात विश्वनाथ उठला. टेबलावरच्या कोऱ्या कागदावर त्यांच्या मनातले विचार रेखीव अक्षरात उतरू लागले. तीर्थरूप बाबांचे चरणी सादर नमस्कार. व्ही. माझे मागील पत्र मिळाले असावे. त्यात लिहिल्याप्रमाणे मी मुंबईतील नोकरी सोडली आणि आता नव्या नोकरीवर रुजू झालो आहे. हिमालयातल्या एका दुर्गम भागामध्ये रस्ता बांधायचं काम माझ्यावर सोपवण्यात आलेलं आहे. माझी इथली नेमणूक 3 वर्षासाठी आहे. मुंबईत होतो तोवर मनात आलं की एखाद्या दिवसाची रजा रविवारला जोडून घेऊन कोकणात आपणाकडे येऊन जाणं शक्य होईल. ते आता इथून अशक्य आहे. मुंबईत राहिलो असतो तर कंपनीतर्फे काही दिवसांनी राहण्यासाठी जागा मिळणार होती. पण जागा मिळाली तरी मुंबईत आपण आपल्या मुलाकडे राहायला येण्याची शक्यता नव्हती. मग मुंबई अथवा हिमालय यात फरक तो काय? इथल्यापेक्षा अधिक पैसे, जो कोणत्याही नोकरीचा उद्देश असतो, मुंबईत मिळवता आले असते. पण माझ्या पहिल्या पगाराची केलेली मनी ऑर्डर मला पैसे लागतात कशाला म्हणून आपण परत केली. तेव्हा अधिक पैसा मिळवून तरी काय करायचं? आपण आपली सगळी मिळकत माझ्या शिक्षणावर खर्च केलीत. मी इंजिनियर झालो. अंबेरी गावात सुतार, गवंडी, शिक्षक, शेतकरी, वाणी ह्या सर्वांसाठी जागा आहे. पण सिव्हिल इंजिनियरचा अंबेरीला काय उपयोग? ह्या शिक्षणानंच अंबेरीपासून मला दूर व्हावं लागलं. अंबेरीत मी राहू शकत नाही आणि मुंबईच्या पैशाचा मला सोस नाही. तेव्हा ज्यात काही केल्याचा आनंद लाभेल असे काम करावे म्हणून ही नोकरी मी स्वीकारली आहे. मी बांधत असलेल्या रस्त्यांचा तेथील लोकांना उपयोग होईल असं मला विश्वास वाटतो. बाकी क्षेम कळावे ही विनंती. आपला विश्वनाथ. कंदिलाची ज्योत मंद करून विश्वनाथ बिछाण्यावर पडला. मुंबईत रात्री देखील सतत चालू असलेला रहदारीचा आवाज इथं नाही. रेडिओ ओरडत नाही. मधूनच ब्रेकच्या कर्कश किंकाळ्या इथं ऐकायला येत नाहीत. अशीच शांतता अंबेरीला आहे. अंधाऱ्या एकाकी घरात बाबा असेच बिछाण्यावर पडले असतील. आयुष्यात त्यांनी कुठेही तडजोड स्वीकारली नाही. मनात आलं तशी स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी उडी घेतली. तुरुंगवास पत्करला. कैद्यांना सहन कराव्या लागतात त्या पलीकडील हालअपेष्टा तुरुंगाबाहेरही त्यांनी ताठमानेनं सोसल्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर राजकारण हा व्यवसाय झाला आणि तुरुंगवास हे त्यांचं भांडवल झालं. तसं ते ह्या सर्वांपासून दूर झाले. ST देखील अद्याप न पोहोचलेल्या अंबेरीसारख्या आडगावी जाऊन त्यांनी शिक्षकांचा पेशा पत्करला. शेकडो मैल दूर असलेल्या वडिलांच्यात आणि आपल्यामध्ये हे एकटेपण, हा अंधार, ही शांतता एक जवळकीचा धागा हळुवारपणे विणत आहे. हा हिमालय आपण दोघांना एकत्र आणत आहे. आपण आजवर जे सोसलत आणि तरीही निश्चयानं जपलत त्याचा प्रत्यय कुणी सांगावं मला देखील इथं येईल. केवळ रक्ताच्या ऐवजी विचारांचा आणि कृतीचा वारसा मला आपणाकडून लाभेल. हिमालयाची मला तीच मोठी देण होईल. रात्री केव्हा तरी कंदिलाची ज्योत हलकेच मालवली आणि विचारात हरवलेल्या विश्वनाथच्या पापण्यांवरून झोप हलकेच डोळ्यात उतरली. सकाळीच बाहेर पडलेले मेजर बंबा ऑफिसात परतले तेव्हा 3 वाजून गेले होते. कॅप्टन बहलच्या टेबलापाशी क्षणभर ते थांबले. हेल्मेट डोक्यावर उतरवत त्यांनी विचारलं, काही अर्जंट? काही नाही. ते त्यांच्या खोलीत जाणार तेवढ्यात खुर्चीवरून उठत बहल म्हणाला, विश्वनाथचा फोन आला होता. कशाला? त्याला कॉम्प्रेसर हवा होता. मेजर बंबाच्या कपाळाला आठ्या पडल्या. का? सर्वेसाठी त्याला काही ठिकाणी ड्रिलिंग करायचं आहे. नॉनसेन्स. त्याला मी सांगितलं होतं की सर्वे झालेला आहे. रस्त्याची आखणी केलेली आहे. काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही एकदा रिकॉन्सिन्सन्स करून घ्या. तर त्याला आता काय ड्रिलिंगपासून सुरुवात करायची आहे? त्याला कळव, कॉम्प्रेसर पाठवता येणार नाही.
2 तासांपूर्वी कॉम्प्रेसर डिटॅचमेंट 3ला पाठवून दिला. त्यानं मागितलं आणि तू लगेच पाठवून दिलास? निदान मी येईपर्यंत तरी थांबायला पाहिजे म्हणून त्याला सांगायचंस. सांगितलं तर विश्वनाथ म्हणाला, मेजर बंबांना विचारून घ्या की शनिवारी रिपोर्ट दिला नाही तर चालेल काय. डॅमिट, ह्या विश्वनाथला आता ड्रिलिंग कशासाठी करायचं आहे? कल्पना नाही, पण सॉईल सॅम्पलसाठी असं काहीतरी तो म्हणत होता. ह्या सिव्हिलियन्सना वेळेचं महत्त्व आणि शिस्त कोणीतरी शिकवलीच पाहिजे. विश्वनाथला फोन कर, मला त्याच्याशी बोलायचं आहे. डिटॅचमेंट 3ला अद्याप फोन आलेला नाही. मग त्यानं कुठून फोन केला होता? डिटॅचमेंट 2. तेवढ्यासाठी 6 मैल तो चालत आला होता? डॅमिट. मेजर बंबा त्याच्या खोलीकडे निघून गेले. कॅप्टन बहलने मग अर्धवट राहिलेला रिपोर्ट पुढं लिहायला सुरुवात केली. गेले 5 दिवस रोजच हा कार्यक्रम. सकाळी बरोबर 7 वाजता 10 जणांची सर्वे टीम डिटॅचमेंट 3मधून निघायची. विश्वनाथबरोबर सुभेदार ठाकूर साहेब, बहादूर ग्रेफचे जवान आणि 2 गुरखे. कुणाच्या हातात फावडी तर कुणाच्या हातात पहारी. बहादूरच्या खांद्यावर दोरीचं बंडल. तो दोर कुठं लागेल याचा नेम नव्हता. बऱ्याच ठिकाणी साधी पायवाटही नव्हती. दगडातून मार्ग काढत चढ चढून जावे लागत. एबनी लेव्हल उभी करण्याइतकी सपाट जागा काही ठिकाणी मिळणं मुश्किल. मग स्टाफ पुढं पाठवून उभा करणं हे त्या पलीकडचं दिव्य. पण विश्वनाथची चिकाटी जबरदस्त होती. ह्या उभ्या आडव्या ढांगांचा कोपरान कोपरा त्याला न्याहाळायचा होता. हा अबोल अलिप्त दिसणारा ढांग कधीतरी बोलायला लागेल ही त्याला खात्री होती. प्रत्येक बारीक सारीक भेग बोटांनी तपासावी तशी त्याची नजर ढांगांवरून फिरे. इंजिनिअरिंग टेलिस्कोपमधून त्याचं निरीक्षण कितीतरी वेळ चाले, पण त्यासाठी मोक्याची जागा सापडत नव्हती. सतलजच्या पात्राजवळून खालून ढांग पाहायचा म्हणजे आकाशात घुसलेला नितळ पहाड आणि वरून पाहायचा म्हणजे तुटलेल्या कड्यावरून खालची सतलज तेवढी दिसायची. पुरा ढांग दृष्टीपथात येण्यासाठी सतलजच्या पलीकडच्या तीरावर जाणं जरुरीचं होतं. विश्वनाथनं त्याबद्दल बहादूरला विचारलं तसा तो म्हणाला, हां साब, जरूर जा सकते हैं. कसं? पुढं ढांग संपतो तिथं पूल आहे ना, तो पूल ओलांडून पलीकडे जायचं. असं मागं चालत येऊन ढांगांसमोर उभं राहायचं. विश्वनाथ हसून म्हणाला, रस्ता मलाही माहीत आहे, पण किती वेळ जाईल? कसला वेळ? आम्ही चौघे आदल्या रात्री निघतो, पुलापलीकडे तंबू ठोकून ठेवतो आणि पहाटे निघा. दिवसभरात काम नाही झालं तर मुक्काम करू एक रात्र. विश्वनाथ सुभेदार साहेबांना 4 निवडक जवानांना बरोबर घ्यायला सांगितलं. पहाटेच्या अंधारात सर्वे टीप निघाली. टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी सतलजच्या काठानं रारंग ढांग पार केला. ते जुन्या लाकडी पुलाजवळ पोहोचले तेव्हा समोरच्या पहाडामागून सूर्य नुकताच वर येऊ लागला होता. पूल ओलांडताना विश्वनाथला बकरीच्या पिल्लाची आठवण झाली. मनात आलं, आणखी काही महिन्यात नवा पूल तयार होईल. नदी ओलांडणं हे तेव्हा जीवावरचं संकट राहणार नाही. नदीपलीकडं आदल्या रात्री निघालेल्या गुरख्यांनी तंबू उभारलेला होता. तेथून बहादूरला घेऊन विश्वनाथ व सुभेदार साहेब निघाले. सूर्य माथ्यावर आला तेव्हा ते पलीकडच्या बाजूने रारंग ढांगासमोर आले. इतके दिवस ह्या ढांगाला खालून मान मोडेपर्यंत वाकडी करून पाहिलं, पण हे समोरासमोरून पाहण्याची पहिलीच खेप. ढांगांचं हे वेगळंच रूप, इथून दिसणारा उभा आडवा पसरलेला बलदंड पहाड आणि त्याच्यासमोर उभा असलेला टिचभर माणूस. विश्वनाथची नजर रारंग ढांगावर अधूनमधून दिसणाऱ्या रस्त्याच्या आखणीसाठी केलेल्या पांढऱ्या ठिपक्यांचा वेध घेत होती. इंजिनिअरिंग टेलिस्कोपमधून तो ते बारकाईने न्याहाळत होता. त्यांच्या पुढे ह्या रारंग ढांगातून खोदलेला रस्ता दिसू लागला. प्रथम एक लहानशी खोदलेली रेषा, हळूहळू ती थ्रिटनर ट्रक जाण्या इतपत मोठी करत जायचं. एका बाजूनं उघडा असलेला हा बोगदाच. सुभेदार साहेब आणि बहादूर ह्यांचं अस्तित्व विसरून विश्वनाथ त्याच्या कामात गढून गेला. काही ठिकाणच्या टिपणी त्यानं छोट्याशा वहीत लिहिल्या, काही आकृत्या काढल्या. सूर्य चांगलाच कलला तेव्हा तो म्हणाला, चला आपण आता परतूया. पहाटे टॉर्चच्या प्रकाशात निघालेली सर्वे टीम रात्री टॉर्चच्या प्रकाशात परतली तेव्हा मध्यरात्र झाली होती. पेट्रोमॅक्समधलं तेल संपत आल्यानं त्याची फिलॅमेंट पिवळसर होत चालली. आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांचीही तीच स्थिती. कुणाच्याच अंगात त्राण उरलेलं नव्हतं, पण इलाजच नव्हता. उद्या सकाळपर्यंत रस्ता खुला करून देतो म्हणून आर्मीला कळवलं होतं. त्याचा कॅनव्हास उद्या केव्हाही इथं येऊन पोहोचला असता. फॉरवर्ड एरियातील आर्मी पोस्टना आवश्यक गोष्टींचा वेळेवर पुरवठा झाला नाही तर आजूबाजूला काही मिळण्याची शक्यताच नसते.
अन्नधान्य इतकंच अनेक आवश्यक गोष्टी, दारुगोळ्यापासून वाहनांच्या तेलापर्यंत ह्या सर्वांचा पुरवठा व्हायचं एकच साधन म्हणजे कॉन्व्हॉय. सकाळपासून कॅप्टन सुकुमारन नायर साईटवरून हलला नाही. लँडस्लाईड झालेला रस्ता खुला झाल्याखेरीज काम बंद करू नको असं निक्षून बजावून दुपारी मेजर बंबा गेले होते. इथं ओव्हरटाईमचा प्रश्न नाही, सुटीचाही प्रश्न नाही. काम करणारी माणसं ठराविक, मशनरीही ठरलेली. जी माणसं काम करतात आणि जी मशनरी चालते आहे त्यांना काम संपेपर्यंत विश्रांती मिळणं कठीण. संध्याकाळपर्यंत काम पूर्ण झालं नाही तसं नायरनं पेट्रोमॅक्स आणवून घेतले. आता तेही पिवळे पडू लागले होते. ते विझण्यापूर्वी डायनामाईट लावून उडवून दिलेल्या मोठ्या पत्थरांचे रस्त्यावर पडलेले तुकडे बाजूला करायला हवे होते. सकाळी सुरू झालेलं हे काम मध्यरात्र होऊन गेल्यावर संपलं. रस्ता खुला झाला. नायरनं काम बंद केलं. करायला सांगितलं तसे काही गुरखे रस्त्याच्या कडेला खडीच्या ढिगावरच पसरले. उशाला घमेली घेऊन त्यांनी डोळे मिटले. ग्रेव्हसच्या जवानांची हालत त्यांच्याहून वेगळी नव्हती. बरॅकमध्ये पोहोचल्यावर बूट काढण्याइतपतही त्यांच्या अंगी त्राण नव्हतं. बिछाण्यावर ते तसेच लवणले. नायरनं ड्रायव्हरला सांगितलं, उद्या सकाळी लवकर निघायचंय. कर्नल राईटना रिपोर्ट देऊन 9th फील्ड कंपनीला संध्याकाळपूर्वी पोहोचलं पाहिजे. ड्रायव्हरनं मान हलवली. ती झोपेत का जागेपणी हे नायरलाही समजलं नाही, कारण त्याचेही डोळे मिटू लागले होते. नायरनं डोळे उघडले. 9th फील्ड कंपनीच्या ऑफिसजवळ जीप उभी राहिली होती. या थंड हवेत गाडीत केव्हा झोप लागली हे नायरला समजलं नव्हतं. आता गाडी थांबली तसा तो जागा झाला. मेसच्या अंटेरूममध्ये मेजर बंबा, कॅप्टन बहल व अमर बसले होते. तो आत आला तसे मेजर बंबाने विचारलं, रस्ता खुला झाला? येस सर, काल रात्री 1 वाजला. HQची काही खबर? मी कर्नल राईटना रिपोर्ट दिला. परवा सकाळी तुमची मीटिंग आहे म्हणत होते. विश्वनाथचा रिपोर्ट अजून आलेला नाही. नायर एकदम भानावर आला. विश्वनाथचा त्याला विसरच पडलेला होता. नायरनं विचारलं, त्याची काही खबर? ती जबाबदारी मी तुमच्यावर सोपवलेली आहे आणि एकदा एखादं काम मी कुणावर सोपवलं की ते ठरल्यावेळी झालं अथवा नाही हे समजेपर्यंत मी त्याची दखल घेत नसतो. पण मी इथं नव्हतो. तो लँडस्लाईड मला माहिती आहे सुकू. कदाचित पुस्तकात छापलेल्या नियमाप्रमाणे तुझी बाजू बरोबरही असेल. पण मला वाटतं माझ्या अधिकाऱ्यांनी केवळ सांगितलेलं काम करायचं ही मुकादमीची वृत्ती ठेवू नये. इनिशिएटिव्ह हा सैनिकाचा महत्त्वाचा गुण असतो. स्वतःच्या कामाबद्दलची ओढ आणि स्वतःवरील जबाबदारीची जाणीव आतून निर्माण झाली नाही तर माणूस म्हणजे प्रत्येक खेपेला धक्का देऊन सुरू करायचं वाहन होतो. नायर काही न बोलता गप्प राहिला. मेजर बंबांनी त्याला विचारलं, तू काहीच बोलत का नाहीस? काय बोलू? तुम्ही सांगितलं की रस्ता खुला झाल्याखेरीज तिथून हलू नकोस. तिकडं आर्मीला तारीख दिलेली. सगळा वेळ साईटवर जाईल. अशा परिस्थितीत मी काय करू शकत होतो? मजेशीर प्रश्न आहे. काय करता आलं असतं मी सांगू? एक माइलस्टोन 56वरच सिग्नल रूम आहे. तिथून फोन करून इथं किंवा डिटॅचमेंट तुला विश्वनाथचं काम कोठवर आलं ह्याची चौकशी करता आली असती. 2. तेथून ह्या बाजूला येणाऱ्या कोणाबरोबरही चिठ्ठी पाठवून रोजच्या कामाचा रिपोर्ट तू असशील तिथे तुला मिळायला हवा. हे तू विश्वनाथला कळवू शकला असतास. 3 लँडस्लाईडचं काम संपेपर्यंत तात्पुरती ह्या कामावर बहल अथवा दुसऱ्या कोणाची नेमणूक करावी म्हणून मला सांगू शकला असतास. ह्यापैकी तू काय केलंस? नायर काही बोलला नाही. मेजर बंबांनी छोटे खानला हाक मारली. छोटे खान, नायर साहब के लिए ड्रिंक लाना. छोटे खाननं आणलेला ग्लास हवा की नको आहे म्हणून सांगावं हे नायरच्या लक्षात येईना. तो तसाच उभा राहिला. हॅव इट सुकू? यू नीड इट बॅडली? सुकुमारनं ट्रेमधून ग्लास उचलला आणि तसाच टिपॉयवर ठेवला. मेजर बंबाच्या मनात काय चाललं आहे याची त्याला अद्याप कल्पना येत नव्हती. सुकू बैस, ड्रिंक घे, ताजा तवाना होशील. इतका वेळ उभा असलेला सुकुमारन बसला पण त्यानं ग्लास उचलला नाही. मेजर बंबा म्हणाले, मला वाटतं एखाद्याच्या हातून कामाबद्दल जरी हलगर्जीपणा झाला तरी त्याला ड्रिंक घेऊ द्यावा. त्यानंतर शांतपणे विचारावं, माझ्यासारखाच तूही ऑफिसर आहेस. तुझ्या हाताखालच्या लोकांनी कसं वागावं अशी तुझी अपेक्षा आहे, कारण त्यावर आर्मीची शिस्त अवलंबून राहते. सुकुमारन, मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे.
खोलीत एक विचित्र शांतता पसरली. तिचा प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम झाला. आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याला असं फैलावर घेतलं जात असताना तिथं थांबावं की उठून जावं हे अमरला समजेना. त्या संभ्रमात तो तसाच अवघडून बसून राहिला. कॅप्टन बहलला काम वेळेत पूर्ण करण्याबद्दल HQ कडून प्रत्यही येणाऱ्या तगाद्यांची कल्पना होती. तो निर्विकार होता. सुकुमारन नायरच्या ओठावर शब्द आले होते. दिस ब्लडी आर्मी अँड दॅट ब्लडी सिव्हिलियन फेड अप. 60 सेकंदाचे एक पूर्ण मिनिट संपलं. मेजर बंबा उत्तराची वाट पाहत तसेच बसून राहिले. कोणीच बोलत नव्हतं. ही शांतता कधी कधी भयानक ताण निर्माण करते. चिमट्यासारखी पकडीत मनात खोलवर घुसते. नायर म्हणाला, मी डिटॅचमेंट 3ला आता जाऊन येतो. रात्रीपर्यंत रिपोर्ट घेऊन मी इथं परतेन. गुड. पण त्यापूर्वी कॅप्टन नायर, फिनिश युअर ड्रिंक. नायरनं ग्लास उचलला, एक मोठा घोट घेतला. शक्यतो लवकर ग्लास रिकामा करून येथून बाहेर पडावं एवढाच विचार आता त्याच्या मनात होता. इथं थांबणं असह्य होतं. त्यानं परत ग्लास उचलला. एवढ्यात दार उघडल्याचा आवाज झाला. ब्रीफकेस घेऊन विश्वनाथ आत आला. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. सुटकेचा निश्वास टाकत सगळेजण म्हणाले. यू आर लेट विश्वनाथ. मेजर बंबा म्हणाले, उशीर झालाय खरा, पण अद्याप शनिवार संपलेली नाही, होय ना? सिट डाऊन. हॅव अ ड्रिंक. माफ करा, मी पित नाही. मला वाटतं तुम्ही एकदा हे पेपर्स पाहून घ्या. मी डिटॅचमेंटला परत जाऊ शकेन. ओके. मेजर बंबा उठले. विश्वनाथनं आणलेले नकाशे आणि पेपर्स त्यांनी टेबलावर पसरले. बाजूलाच ग्लास ठेवला आणि सिगारेट शिलगावली. पुढचा अर्धा एक तास ते पेपर्स पाहत होते. वाचून झालेला कागद बहलच्या हातात देत होते. विश्वनाथनं आणलेला सर्वे रिपोर्ट अत्यंत व्यवस्थित, बारीक सारीक गोष्टींची दखल घेणारा होता. मेजर बंबांच्या लक्षात आलं की हा तरुण सिव्हिलियन असाधारण विद्यार्थी असला पाहिजे. कारण इतर सर्व माहितीबरोबर कोणती मशिनरी साधारण कोणत्या तारखेपासून किती दिवसांकरता लागेल, कोणत्या वेळी किती माणसं वाढवावी लागतील, ह्याबद्दलचे अंदाज आणि काम पूर्ण होण्याच्या संभाव्य तारखाही त्यानं दिल्या होत्या. मेजर बंबा म्हणाले, गुड जॉब. हे सर्व मंजूर व्हायला अडचण पडणार नाही. मेजर बंबा टेबलाजवळून उठणार. एवढ्यात विश्वनाथ म्हणाला, हे पेपर्स आपण HQला देणार आहात. त्यापूर्वी मला जिओलेटिक सर्वे रिपोर्ट्स पाहायचे होते. मेजर बंबांनी ग्लास उचलला. एक मोठा घोट घेत त्यांनी शांतपणे विचारलं, कशा करता? रारंगढांगांवर रस्ता आखणीच्या खुणा केलेल्या आहेत. त्याकरता त्यांनी सॉईल सॅम्पल्स घेतले असणार. त्याचे रिपोर्ट्स मला हवे होते. ते पेपर्स इथं नाहीत. चीफ इंजिनियरच्या ऑफिसात सिमलेला आहेत. तिकडून ते मागवता येतील. यायला वेळ लागेल. तेवढा वेळ थांबणं योग्य होईल. हे ठरवायचं कोणी? कामाच्या स्वरूपाप्रमाणे ते ठरवायचं आहे. मला वाटतं ते पाहणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. पण का? मेजर बंबांचा आवाज वर चढला. विश्वनाथ शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिला. 1-2 क्षण गेल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. आपण कारण विचारलंत. मी सांगतो. या डांगाच्या मधला 30 फुटांचा पट्टा मोठा बेभरवशाचा दिसतो. तिथलंच सॅम्पल घेण्यासाठी मी कॉम्प्रेसर मागवला होता. तिथला दगड ठिसूळ आहे. त्यावर वरच्या पहाडाचा भार पेलला जाणं कठीण होईल. सुरुंग लावून तेवढी जागा उडवून देता येईल. अवघड आहे. कारण तेवढा पहाड कोठवर उडवून देणार? हा ठिसूळ भाग कुठपर्यंत खोल गेलेला आहे हे कळणं कठीण आहे. मग तुम्ही पुलाची जी जागा दाखवली ती बदलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण त्यातून वेगळ्या अडचणी निर्माण होतात. त्यापेक्षा दुसरं काय करता येईल याचा मी विचार करत होतो. मला वाटतं ह्या जागी आधारासाठी सिमेंटचे खांब उभारून कॉन्क्रीट लाईनिंग करणं अधिक सोयीचं होईल. मेजर बंबा काही बोलले नाहीत. विश्वनाथ पुढं सांगू लागला, काही घाटात असं केलेलं आहे. काही ठिकाणी खांब तर उभे केलेच आहेत. शिवाय सगळ्या छताला लाईनिंग केलेलं आहे. मला माहीत आहे, पण विश्वनाथ, तू रेल्वे बोर्डात काम करत नाहीस. बॉर्डर रोडमध्ये करतो आहेस. असे खांब जिथे उभारले जात नाहीत असं लाईनिंग इथं केलं जात नाही. इथं का केलं जात नाही? पुरेसे पैसे नाहीत, वेळ नाही, की काम व्यवस्थित व्हावं टिकावं याला काही महत्त्व नाही? व्हॉट डू यू मीन लेफ्टनंट विश्वनाथ? मेजर बंबासाहेब, मी इनिशिएटिव्ह घेऊन सर्वे केला. कॉम्प्रेसर मागवून सॉईल सॅम्पल घेतलं. सविस्तर रिपोर्ट तुम्हाला सादर केला. माफ करा, पण त्यातली कोणती गोष्ट तुम्हाला मानवलेली दिसत नाही. बस विश्वनाथ, रस्त्याची अलाइनमेंट झालेली आहे. पुलाची जागा ठरलेली आहे. आता उगीच बहस नको. बहस नाही, अगदी मोजक्या आणि स्पष्ट शब्दात सांगतो, हा रस्ता बांधणं ही गोष्ट मला धोक्याची वाटते.
इंजिनिअरिंगबद्दल मी आजवर शिकलो त्याच्या विरुद्ध काही करायला आपण मला कृपा करून सांगू नका. माझ्या हातून जे होणार नाही ते मला सांगू नका. मेजर बंबा खुर्चीवरून उठले. टेबलाला वळसा घालून विश्वनाथ समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, लेफ्टनंट विश्वनाथ, मी ही इंजिनियर आहे आणि तुझ्यासारख्या ज्युनियर ऑफिसरकडून मला उपदेशाची गरज नाही. त्यांच्या नजरेला नजर देत विश्वनाथ शांत आवाजात म्हणाला, मी ज्युनियर अधिकारी आहे हे मला माहीत आहे, पण ज्युनियर अधिकाऱ्याचं प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं एवढंच काम असतं काय? मला वाटतं त्याचं काम हे की आपल्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यास आवश्यक ती सर्व मदत करणं की ज्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतील. आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर? तुम्ही ऐकाल, कारण सैन्यात देखील इंजिनिअरिंगचे नियम तेच असतात आणि आर्मी अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी निसर्गावर त्याची हुकूमत चालू शकत नाही. संपलं बोलून? आता माझं ऐक. तुझं इंजिनिअरिंगचं ज्ञान आणि इथल्या निसर्गाच्या लहरी या सर्वांपेक्षा मला सैन्यातली शिस्त अधिक महत्त्वाची आहे. हे काम पूर्ण करण्याच्या तारखा ठरलेल्या आहेत, तशा त्या चीफ इंजिनियर आणि आर्मी कोअर कमांडला कळवलेल्या आहेत. त्या तारखांप्रमाणे त्या सेक्टरमधलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. आय शॅल सी दॅट इट विल बी डन. ओके? विश्वनाथ काहीच बोलला नाही. मेजर बंबा एवढं बोलले तरी तो शांतच होता. त्याच्या डोळ्यात कुठेही अस्वस्थता नव्हती. त्याच्या मनात काय चाललं आहे याचा कुणालाच अंदाज करता येईना. खोलीत परत विचित्र शांतता पसरली. मेजर बंबांनी परत एकदा विश्वनाथला विचारलं, ओके? नो, इट्स नॉट ओके. एवढं बोलून विश्वनाथ थांबला. ठीक आहे, विचार कर आणि पुढच्या शनिवारी मला तुझं उत्तर सांग. माफ करा, पण आज आणि पुढच्या शनिवारमध्ये या रारंगढांगात सॉईल सर्वेच्या दृष्टीनं काही फरक पडेल असं मला दिसत नाही. मलाही नाही. पण तुला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही असा ठपका माझ्यावर नको. पुढच्या शनिवारी तुझा हाच विचार कायम असेल तर लेफ्टनंट अमर, गेट रेडी. त्या दिवसांपासून डिटॅचमेंट 3 तुझ्या चार्जमध्ये असेल. मेजर बंबांनी टेबलावरची फाईल मिटली आणि ते बाहेर पडले. कॅप्टन बहल, नायर, अमर सर्वच विश्वनाथकडे पाहत राहिले. विश्वनाथने टेबलावरचे कागद गोळा केले, नकाशांच्या घड्या घातल्या. ते सर्व ब्रीफकेसमध्ये त्यानं ठेवले. सर्वे रिपोर्ट नायरच्या हाती दिला. स्टँडवरची कॅप घालत तो मागे वळून म्हणाला, अच्छा, गुड नाईट. आणि तो बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला.